बेहदची परम महाशांती. काल आपण प्रलय महाप्रलय या अध्यायातील भाग पहिला ऐकलात, ज्यामध्ये आपण प्रलय याची माहिती ऐकली. आणि आज आपण उर्वरित भागामध्ये ब्रह्मांड आणि महाब्रह्मांड याची माहिती ऐकूया. आता आपण ब्रह्मांडांचं वर्णन पाहू. एकेका ब्रह्मांडामध्ये अनेक अरब खरब ब्रह्मांड फिरत आहेत. एकेका ब्रह्मांडाचे मालक एक शिव आहेत. असेच अनेक अरब खरब शिव आहेत. ज्या भारतवर्षात आपण राहतो ते आपले ब्रह्मांड बेहदच्या परमधामाचे सेंटर आहे. शिव निराकारी आहेत, आकारी आणि साकारी पण आहेत. शिव एक तत्व आहे, शिव कालतत्व पण आहे, शिव शिवत्व पण आहे. याचा जन्म परमतत्वांमध्ये होतो म्हणून त्याला परमात्मा म्हणतात. शिव कालाग्नी रूपधारी पण आहेत. महाशिव शिवाकडून ब्रह्मांड संकल्पाद्वारे बनवून घेतो, तेव्हा शिव आकारी बनून शक्ती किंवा अंबिकेची रचना करतात. नंतर शिवशक्ती विष्णूला रचतात आणि त्यानंतर विष्णूंच्या नाभीतून कमल उमलते. शिवाद्वारे कमळातून ब्रह्मांचा जन्म होतो. ब्रह्मा सप्तऋषींना निर्माण करतात. सप्तर्षी मनु सतरूपाला आणि मनु सतरूपा प्रजापतीला रचतात. प्रजापती देवी देवतांना रचतात. देवी देवतांच्यामुळे सृष्टी वाढते. देवी देवतांच्या पुत्र आणि पुत्रींचा जन्म होतो. पुढे त्यांच्याही पुत्र आणि पुत्री यांच्यामुळे वंशवृद्धी होते. सगळ्यात आधी शिव निराकारी होते. आता पहा चित्र नंबर 9. निराकारी शिवापासून शिव म्हणजे ब्रह्म आणि शक्ती म्हणजे परब्रह्म यांचा निर्माण होतो. आतल्या बीजाला शिव किंवा ब्रह्म म्हणतात आणि बाहेरचे जे कवच त्याला शिवाचे तेज किंवा परब्रह्म म्हणतात. परब्रह्माला शिवाची शक्ती सुद्धा म्हणतात. हीच शिवाची रक्षा करते, जी शिवाच्या वरती कवचाचे कार्य करते. या सृष्टीच्या सुरुवातीला जेव्हा काहीच अस्तित्वात नव्हते तेव्हा केवळ शिवशक्तींचे प्रकाशित पुंज, परमशक्तीचे स्रोत असा एक गोळा होता, ज्याला स्वयंभू म्हणतात. पहा चित्र नंबर 9. सगळ्यात आधी केवळ उंचच उंच परमधाम होते. वेदांत दर्शनामध्ये म्हटलेले आहे की परब्रह्माला जेव्हा सृष्टी रचना करण्याची कल्पना आली आणि इच्छा झाली की मी एकातून अनेक होईन, तेव्हा शिव निराकारीतून आकारी झाला. हे चित्र नंबर 11 मध्ये पहा. आकारी शिवापासून अंबिकेची रचना झाली आणि नंतर शिवशक्तीने मिळून लक्ष्मी नारायण यांची उत्पत्ती केली. चित्र नंबर 11 मध्ये दाखवले आहे की शिव म्हणजे ब्रह्म आणि शक्ती म्हणजे परब्रह्म यांच्यापासून आकारी शिवांची निर्मिती झाली आणि त्यांनी अंबिकेला रचले. शिवशक्ती आकारी यांच्यापासून नारायण म्हणजे विष्णू आणि त्यांच्यापासून लक्ष्मीची उत्पत्ती झाली. जलाचे दुसरे नाव नार आहे, कारण त्याची उत्पत्ती नरापासून झाली आहे. जल म्हणजे नार आणि आयन म्हणजे निवासस्थान. विष्णूला क्षीरसागराच्या वरती शेषशय्येवर विराजमान दाखवतात म्हणून विष्णूला नारायण म्हणतात. विष्णूला आपले निजस्वरूप योगनिद्रेमध्ये सतत आठवत राहते. विष्णूंच्या नाभीमधून कमळ फुलते. विष्णू सतत योगनिद्रेमध्ये राहतात. शिवाने कमळातून ब्रह्मांची उत्पत्ती केली. शिवाच्या शक्तीमधून एक पिंड निघाला आणि पिंडामधून ब्रह्मांची उत्पत्ती झाली. हे पिंड ब्रह्मांचे शरीर आहे. चित्र नंबर 12 पहा. यामध्ये दाखवले आहे की लक्ष्मी नारायण मिळून ब्रह्मांना निर्माण करतात. ब्रह्माच्या पासून सरस्वती निर्माण होते. ब्रह्मा आणि सरस्वती मिळून सप्तर्षींचे सृजन करतात. या पिंडापासून 2 भाग झाले. वरचा भाग भुवरलोक आणि खालचा भाग पृथ्वी होतो. नंतर ब्रह्मा आणि सरस्वती यांच्यापासून सप्तर्षींचा जन्म झाला. नंतर सप्तर्षींच्या पासून मनु सतरूपाची निर्मिती झाली. चित्र नंबर 12 आणि 13 पहा. चित्रामध्ये दाखवलेले आहे की सप्तर्षींच्या पासून मनु सतरूपाची निर्मिती झाली. मनु सतरूपापासून प्रजापतींची निर्मिती झाली. प्रजापतींच्या पासून देवी देवता आणि त्यांच्यापासून त्यांची प्रजा म्हणजे वंश वाढत गेला. ब्रह्मदेवांची आयु 100 वर्षांची आहे. जेवढी एका ब्रह्माची आयु तेवढीच विष्णूची आणि तेवढीच शिवाची आहे. जेव्हा शिव परमतत्वांमध्ये असतो तेव्हा ते शिवत्व असतात आणि त्याच्यामध्ये सकारात्मक शक्ती असते. जेव्हा शिव ब्रह्मांड बनवतो तेव्हा त्याची शक्ती क्षीण होते. तेव्हा तो दुःखी होऊन कालरूप धारण करून आपल्या शक्तींना एकत्र करतो. तेव्हा ब्रह्मा ब्रह्मांडाला एकत्र करून विष्णूमध्ये आणि विष्णू शिवांच्या मध्ये सामावून जातात आणि विष्णू शिवलोकामध्ये निघून जातात. शिवलोक मात्र संपत नाही. शिव पूर्ण ब्रह्मांडाला एक निराकारी परमधामाची शक्तीची एक पेशी बनवून त्याची शक्ती आपल्या आतमध्ये सामावून घेतो. त्याच्यामध्ये काही नकारात्मक शक्ती तयार झाल्यामुळे तो जळू लागतो.
100 वर्षांची नकारात्मकता शिवामध्ये येते. शिव एक प्रकाशाचा गोळा बनून राहतो. तो कुणामधून निघाला होता तर महाशिवामधून निघाला होता. तो आपल्या शक्तीला सकारात्मक करण्यासाठी व शक्तीला पुन्हा चार्ज करण्यासाठी महाशिवामध्ये सामावून जातो. महाशिवाला दुसरे ब्रह्मांड बनवायचे असेल तर दुसऱ्या शिवाला सांगून तो दुसरे ब्रह्मांड बनवून घेतो. शिवाची आयु 36,000 कल्प आहे, जी ब्रह्माच्या 100 वर्षांच्या बरोबर आहे. तेव्हा या ब्रह्मांडाच्या शिवाला पण बदलून टाकले जाते. बऱ्याच जणांच्या बाबतीत प्रत्येक कल्पामध्ये ड्रामा वेगवेगळा बनवलेला आहे. महाकल्पांच्या मध्ये वेगवेगळा ड्रामा आहे. शास्त्रांमधील ज्ञान हे पीठामधील मिठासमान आहे. ब्रह्माची 100 वर्ष झाल्यानंतर हे वेद आणि शास्त्र पण संपून जातील. नंतर दुसरा ब्रह्मा आपल्या मनानुसार दुसरे शास्त्र लिहून घेतो. शास्त्रांमध्ये फक्त एवढेच लिहिले आहे की अनंत अनंत कोटी कोटी ब्रह्मांड आहेत. याप्रमाणे अनंत अनंत ब्रह्मांड तयार आणि नष्ट होतात. हे ब्रह्मांड किती वेळा तयार आणि नष्ट होते आणि किती वेळा रिपीट होते हे काही वर्णन शास्त्रांमध्ये लिहिलेले नाही. शास्त्रांमध्ये केवळ इशारा दिलेला आहे. जसे देवी भागवत मधील पान नंबर 639 मध्ये लिहिलेले आहे की महाविराट महाशिव यांच्या रोमकूपांमध्ये असंख्य ब्रह्मांड विराजमान आहेत. देवी भागवत मधील पान नंबर 641 मध्ये लिहिलेले आहे की एक एक ब्रह्मांडामध्ये वेगवेगळे ब्रह्मा, विष्णू आणि शिव आहेत. जसे परलोक आणि पुनर्जन्म नवीन पान नंबर 406 आणि जुने पान नंबर 388 मध्ये म्हटलेले आहे. एकपाद माया विभूतीमध्येच युगपत प्रतिपल अनंत अनंत ब्रह्मांड तयार आणि नष्ट होतात. युगपत म्हणजे समय प्रमाण, प्रतिपल म्हणजे 1 सेकंद. शिव अर्थात ब्रह्माची 200 वर्षांची आयु महाशिवाच्या एका पलाच्या बरोबर आहे. शिवाची आयु बरोबर 1 महाकल्प बरोबर 36,000 कल्प. 1 कल्पाची अहोरात्र बरोबर 8 अरब 64 करोड वर्ष. ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देवता म्हणतात, पण ते परमात्मा नाही आहेत. हिमालयवाले शंकर देवता नाही आहेत. शंकर ही शिवाची रचना आहे. शिवातूनच शंकरांचा जन्म झाला. शिवाच्या आकारी स्वरूपातील एक पेशीपासून शंकर जन्माला आले. शंकराने आपल्या आकारी स्वरूपातील एक पेशी पवन देवामध्ये घातली. पवन आणि शंकराने रुद्ररूप हनुमान जन्माला घातले. हनुमानाला शंकरांचा 11वा रुद्रावतार म्हणतात. शिवपुराणामध्ये शिवाचे 28 अवतार आहेत. त्यांच्यापैकी शंकर एक आहे. स्कंदपुराण पान नंबर 139 विष्णुलोक आणि रुद्रलोक यांना ब्रह्मांडाच्या बाहेरचे मानले जाते. एक शिवशक्तीची आयु ब्रह्माच्या 100 वर्षांच्या बरोबर आहे. एक महाब्रह्मांडाची आयु 1,00,000 महाकल्पांच्या आयु समान आहे. प्रत्येक वेगवेगळ्या ब्रह्मांडाचा रचनाकार वेगवेगळे शिवशक्ती असतात. आता आपण महाब्रह्मांडाचे वर्णन चित्र नंबर 15 मध्ये पाहू. महाशिव हाच महाब्रह्मांडांचा रचनाकार आहे. खाली महाब्रह्मांडाची आकृती चित्ररूपामध्ये दाखवलेली आहे. मधोमध महाब्रह्मांडांचे महापरमधाम दाखवलेले आहे. या महापरमधामाच्या वरच्या घेऱ्यामध्ये महाशिव आणि महाशक्ती राहतात. महाशिव आणि महाशक्तींना महाकाल आणि महाकाली सुद्धा म्हणतात. महाशिव आणि महाशक्ती यांना महापरमात्मा म्हणतात. चित्र नंबर 15 मध्ये दाखवले आहे की हे एक महाब्रह्मांड आपल्या धुरीवर फिरत आहे. या महाब्रह्मांडाच्या मधोमध महापरमधाम आहे. महाशिव आणि महाशक्ती या महाब्रह्मांडाचा रचनाकार आहे. याच्या वरच्या घेऱ्यामध्ये महाविष्णू आणि महालक्ष्मी राहतात. याच्याही वरच्या घेऱ्यामध्ये महाब्रह्मा आणि महासरस्वती राहतात. याच्या वरच्या घेऱ्यामध्ये काही चांगले सत्वप्रधान आत्मे राहतात. याच्याही वरच्या घेऱ्यामध्ये काही चांगले आत्मे सायलन्स झोनमध्ये राहतात. याच्याही वरच्या घेऱ्यामध्ये एक मोठा घेरा दाखवलेला आहे आणि या घेऱ्यामध्ये अनंत अनंत कोटी कोटी ब्रह्मांड आपापल्या धुरीवर फिरत आहेत. सगळ्यात आधी आपले परम महाब्रह्मांड खाली आले, ज्यामध्ये आपले ब्रह्मांड होते. पहा चित्र नंबर 4. त्या परम महाब्रह्मांडांमधले आपले महाब्रह्मांड खाली आले, ज्यामध्ये आपला भारतवर्ष बनलेला होता. चित्र नंबर 15. या महाब्रह्मांडामधले आपले ब्रह्मांड खाली आले, ज्या महाब्रह्मांडातील भूलोकामध्ये आपला भारतवर्ष आहे. पहा चित्र नंबर 1 आणि 2. या आपल्या भूलोकातील आपला भारतवर्ष वाला ब्रह्मांड बेहदच्या परमधामाचे सेंटर बनले. हे आपले ब्रह्मांड अनंत अनंत कोटी कोटी ब्रह्मांड, महाब्रह्मांड, परम महाब्रह्मांड आपल्या भूलोकातील भारतवर्षवाल्या ब्रह्मांडाच्या चहूबाजूना आपल्या धुरीवर फिरत आहेत.
आपले ब्रह्मांड सगळ्यात आधी आपल्या महाब्रह्मांडवाल्या महाशिवाने शिवाकडून संकल्पांच्याद्वारे सांगून बनवलेले होते आणि शिवाने ब्रह्मदेवांना सांगून बनवून घेतले होते. सगळ्यात आधी जे आपले ब्रह्मांड बनले ते अत्यधिक सत्वप्रधान होते. याच प्रकारे अनंत अनंत कोटी कोटी शिव शक्तींच्याद्वारे आपले ब्रह्मांड बनत गेले आणि बनतच गेले. असे अनंत अनंत ब्रह्मांड तयार आणि नष्ट सतत होत जातात. जेव्हा महाशिव अनंत अनंत शिवशक्तींच्याद्वारे अनंत अनंत ब्रह्मांडाची रचना करतो, एक एक शिव एक एक ब्रह्मांडाचा रचनाकार असतो, तेव्हा एका शिवाची आयु ब्रह्माच्या एका महाकल्पाच्या समान असते. एका महाकल्पामध्ये 36,000 कल्प असतात. अनेक अरब खरब ब्रह्मांड मिळून एक महाब्रह्मांड बनते. एका महाब्रह्मांडाची आयु 1,00,000 महाकल्पांच्या समान असते. एक महाब्रह्मांड 1,00,000 महाकल्पांच्या पर्यंत चालत राहते. त्यामुळे अगणित ब्रह्मांड आहेत आणि कधी एका ब्रह्मांडाची आणि कधी दुसऱ्या कुठल्या तरी ब्रह्मांडाची आयु संपते. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश असतात. पहा पान नंबर 641 देवी भागवत. एकेका ब्रह्मांडामध्ये वेगवेगळे ब्रह्मा विष्णू आणि शिव आहेत. अनंत अनंत ब्रह्मांड आहेत आणि त्यामुळे अनंत अनंत ब्रह्मा विष्णू आणि शिव सुद्धा असतील ना. या तिघांना देवता मानतात. मात्र ब्रह्मा विष्णू आणि शिव यांना परमात्मा म्हणू शकत नाही. ब्रह्मा देवतायै नमः, विष्णू देवतायै नमः, शंकर देवतायै नमः आणि शेवटी शिव परमात्मने नमः असे म्हणतात. त्यावरून सिद्ध होते. त्यामुळे शिवाला पण परमात्मा यामुळेच म्हणतात, कारण शिवाचा जन्म परमतत्वांच्यामुळे होतो. त्यामुळे सर्व शिव आकारी परमात्मा होऊन गेले. अनंत अनंत शिव अनंत अनंत परमात्मा होऊन गेले. आता महाशिव महापरमात्मे झाले ना. सर्व परम महाशिव परम महापरमात्मे झाले. परम महाशिव परम महाब्रह्मांडांचे रचनाकार आहेत. परम महाशिव परम महाकाल स्वरूप आहेत. तेव्हा कोटी कोटी ब्रह्मांडांचे रचनाकार कोटी कोटी शिव झाले. कारण अरब खरब ब्रह्मांड मिळून एक महाब्रह्मांड तयार होते. म्हणून एक महाब्रह्मांडाचा रचनाकार महाशिव आहेत. अनेक अरब ब्रह्मांड मिळून एक महाब्रह्मांड बनते. जेव्हा महाशिव अनंत कोटी कोटी ब्रह्मांडांना सप्लाय करण्याची शक्ती जेव्हा परम महाशिवाकडून घेऊ शकत नाही, तेव्हा महाशिवाची शक्ती जेव्हा संपायला आलेली असते, तेव्हा महाशिव महाकाल बनून आपले विराट स्वरूप धारण करून सर्व ब्रह्मांडांना निराकारी शक्तीची एक एक पेशी बनवतो. ज्या ज्या रोमकूपामधून हे ब्रह्मांड निघाले होते, त्या त्या रोमकूपांमध्ये सर्व पेशींना परत आपल्यामध्ये सामावून घेतो. तेव्हा तो पूर्ण महाब्रह्मांडाचा विनाश करून टाकतो. महाब्रह्मांडांचा विनाश केव्हा होईल? जेव्हा तो पूर्ण ब्रह्मांडाची शक्ती आपल्या आतमध्ये सामावून घेईल, तर पूर्ण ब्रह्मांडाचा विनाश होऊन जातो. पूर्ण महाब्रह्मांडाचा विनाश करण्यासाठी अनंत कोटी कोटी ब्रह्मांडांना आपल्या आतमध्ये सामावून घ्यावे लागेल. तेव्हा किती वेळ लागेल? तर एका महाब्रह्मांडाची आयु ब्रह्माचा 1,00,000 महाकल्पांच्या समान आहे. जेव्हा महाशिव बघतो की ब्रह्मांडामध्ये शक्ती नाही आहे, या चालू असलेल्या ब्रह्मांडामध्ये शक्तीची कमी झाली आहे, तेव्हा महाशिव महाकाल बनून महाब्रह्मांडांमध्ये चाललेल्या सर्व ब्रह्मांडांची शक्ती आपल्या आतमध्ये सामावून घेतो आणि महाब्रह्मांडांचा विनाश करून टाकतो. तेव्हा त्याच्या आतमध्ये नकारात्मकता एकत्र होण्यामुळे त्याची तृप्ती होत नाही. तेव्हा महाशिवामध्ये नकारात्मकता भरून जाते आणि आपल्याला परत शक्तीने भरून जाण्यासाठी आणि तो दुःखी राहण्यामुळे जळू लागतो. कारण त्यांच्यामध्ये सर्व नकारात्मकता भरलेली असते आणि जर तो पुन्हा चार्ज करू इच्छित असेल तर त्याच्यामध्ये पूर्ण शक्ती नसल्यामुळे तो पुन्हा शक्तीला सकारात्मकता करण्यासाठी परम महाशिवामध्ये सामावून जातो. कारण महाशिव कुणामधून निर्माण झाला होता? तर परम महाशिवामधून. आपल्या शक्तीला चार्ज करण्यासाठी परम महाशिवाच्या ज्या रोमकूपांमधून तो निघाला होता, त्याच रोमकूपांमधून एक निराकारी पेशी बनून परम महाशिवामध्ये सामावून जातो. महाशिवाचा एक पल बरोबर परम महाशिवाचा एक पलाच्या करोडवे भागाच्या समान आहे. जवळपास 500 करोड परम महाशिव आहेत. परम महाशिव परम महाब्रह्मांडांचा रचनाकार आहे. तेव्हा 500 करोड परम महाब्रह्मांड आहेत. परम महाशिवांचा रचनाकार आहेत सूक्ष्म वतनवाले. 6.5 करोड परम परम महाशिव आहेत. 6.5 करोड परम परम महाशिवांचे रचनाकार आहेत 2 करोड मूळ वतनवाले. 2 करोड मूळ वतनवाले यांचे रचनाकार 9 लाख परमधामवाले आहेत.
आणि 9 लाखांचे रचनाकार आहेत 16,108 आणि 16,108 यांचे सुद्धा रचनाकार आहेत 1008 विष्णूंची माळावाले. 1008चे रचनाकार आहेत 108 बीजरूप माळावाले. 108 माळावाले पद्मापदम महाशिव आहेत आणि पद्मापदम महाशिव यांचे रचनाकार 24 आणि 24चे रचनाकार आहेत 12 आणि 12चे रचनाकार अष्टरतन आणि अष्टरतनांचे रचनाकार आहेत बेहदचे महाशिव आणि बेहदची महाशक्ती. बंधू भगिनीनो, अशा प्रकारे आपण अनंत कोटी ब्रह्मांडांचा महाकाल प्रलय या पुस्तकातील प्रलय आणि महाकल्प प्रलय हे प्रकरण किंवा हा अध्याय आपण ऐकलात. जरी ही माहिती ऐकण्यासाठी क्लिष्ट आणि कठीण वाटली तरी सुद्धा परत परत ऐकण्याने आपण ही माहिती आत्मसात करू शकतो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि याच्या पुढे आपण पुढचा अध्याय अनंत कोटी ब्रह्मांडांचा महाकाल प्रलय हा ऐकणार आहोत. तेव्हा नक्की पुढचा व्हिडिओ सुद्धा ऐकून घ्या. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सोचो.